लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या नंतर महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडत असल्याचं दिसतंय। लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलेल्या महाविकास आघाडीला विधानसभेत चांगली कामगिरी करता आली नाही। त्यामुळे आघाडीतील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर येते। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला। काँग्रेसची मोडलेली पाठ काही सरळ होत नाही असं वक्तव्य कोल्हे यांनी केलं। त्यामुळे आघाडीत वादाची ठिणगी पडतेय। दुसरीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाचं खापर संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यावर फोडलंय। जागा वाटपाचा तिढा लवकर संपायला हवा होता, केवळ प्रचाराला अधिक वेळ मिळाला असता असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय। तर महाविकास आघाडीतील समन्वयाच्या अभावामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तिकडे मुंबईतल्या बैठकीत पवार गटाच्या कार्यकर्त्यांची स्पष्ट मतं समोर आली आहेत। काही जणांनी तर थेटपणे काही महत्त्वाची मागणी केली आहे। सत्तेत सहभागी होण्यावरून शरद पवार गटात दोन मतप्रवाह असल्याचं उघड झालंय। थेट सत्तेत सहभागी होण्यासाठी एक गट अतिशय आग्रही आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे। तर अजितदादा यांच्यासोबत जाऊन सत्तेत सहभागी व्हावं याला मात्र दुसऱ्या गटाचा विरोध आहे। म्हणजे एका गटाचं म्हणणं आहे थेट सहभागी व्हा, दुसरा गट असं म्हणतोय की अजितदादांच्या सोबत सत्तेत सहभागी झालं पाहिजे। पण सत्तेत सहभागाच्या संदर्भात मात्र बहुतांश कार्यकर्ते सकारात्मक असल्याचं पाहायला मिळालं। 2019 नंतर राज्यात नवी समीकरणं जुळली आणि महाविकास आघाडीची निर्मिती झाली। मात्र आता अवघ्या 5 वर्षातच महाविकास आघाडीची घडी विस्कटण्याची शक्यता आहे। कारण आघाडीत समन्वयाचा अभाव आहे, त्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली। विधानसभेच्या नंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकत्रित बैठक झालेली नाही। तसंच पालिका निवडणुकांच्या बद्दल अद्यापही तिन्ही पक्षांमध्ये चर्चा न झाल्यानं शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे। महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याच्या चर्चांना त्यामुळेच उधाण आलंय। शरद पवार नेमके का नाराज आहेत? चर्चा तर खूप होतात, पण नेमकी कारणं काय आहेत ते आपण पाहूया। सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीची कोणतीही बैठक झालेली नाही। हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, कारण या बैठकीतूनच समन्वयाचा विषय पुढे सुरू होतो। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सुद्धा तीनही पक्षात कोणतीही चर्चा झालेली नाही। मुंबई पालिका निवडणूक ही ठाकरे गट स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे अशी सूत्रांची माहिती आहे। पण यावर एकत्रित बैठकीत येऊन सगळ्या नेत्यांचं समोरासमोर एकदाही बोलणं झालेलं नाही। जर का अशा प्रकारचा निर्णय करायचा असेल तर तो वेळेत करणं गरजेचं आहे आणि त्याकरता बैठक होणं गरजेचं आहे। मात्र एकत्र बैठक आणि चर्चाच होत नाही, त्यामुळे शरद पवार मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचं कळतं। एवढंच नाही तर महाविकास आघाडीची घडी पुन्हा बसली पाहिजे, समन्वय वाढवला पाहिजे असंही शरद पवार यांचं मत आहे। पण यात पुढाकार फारसा कोणी घेताना दिसत नाही। या बैठकांसाठी शरद पवार आग्रही आहेत, पण अन्य पक्षांचे नेते कोणताच पुढाकार घेत नाहीत आणि त्यामुळे सुद्धा शरद पवार नाराज आहेत। दरम्यान खासदार संजय राऊत यांनी INDIA आघाडीला इशारा दिलाय। जर इंडिया अलायन्स एकदा फुटली तर पुन्हा इंडिया अलायन्स एकत्र येणं, ते सगळं जुळणं हे फार अवघड आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठकच झाली नाही, जी व्हायला हवी होती। तसं महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निकालानंतर 3 पक्षात अजिबात समन्वय राहिला नाही, सत्य। तो जर नाही राहिला तर भविष्यामध्ये त्याची किंमत सगळ्यांना मोजावी लागेल। आता इंडिया आघाडी असेल, महाविकास आघाडी असेल किंवा इतर राज्यातला अलायन्स असेल, त्या संदर्भात लोकांनी वेगळ्या भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे आणि त्याला जबाबदार कोण, याची जबाबदारी कोणी घ्यायची? आम्ही असं म्हणतो की काँग्रेस पक्ष देशातला मोठा पक्ष आहे, त्यांचे 100वर खासदार आहेत। काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला पाहिजे। मैं आपको बताता हूँ, फिर वापस इंडिया अलायंस नहीं बनेगा अगर एक बार ये टूट गया तो।
काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अद्याप सरळच व्हायला तयार नाही, तर ठाकरे गट अजूनही झोपेतनं जागं व्हायला तयार नाही, असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केल्याचं कळतं। राज्यातल्या परिस्थितीबद्दल अमोल कोल्हे बोलत होते। त्यांच्या सहयोगी पक्षांबद्दल त्यांनी हे भाष्य केलंय। त्यांच्या या विधानामुळे राज्यात आता नवा राजकीय वाद पेटणार असं दिसतंय। कोल्हे यांच्या विधानामुळे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचाही संताप झाल्याचं कळतंय। कोल्हे यांनी आपल्या पक्षाकडे बघावं, त्यांच्याबद्दल बोलावं असा सल्ला वडेट्टीवार यांनी दिला। अमोल कोल्हे यांनी पक्षाच्या अंतर्गत बैठकीत पण जे विधान केलंय ते नेमकं काय आणि कसं आहे, आपण एक नजर टाकूया। अमोल कोल्हे यांनी असं म्हटलंय की राज्यातली परिस्थिती पाहिली तर ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही, म्हणजे ठाकरे गट झोपेत आहे। काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही, म्हणजेच काँग्रेस पक्षाचा कणा मोडला आहे असं त्यांना सुचवायचं आहे। आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत। सध्या विरोधी पक्षात मोठी जागा शिल्लक आहे आणि त्यामुळेच बचेंगे तो और भी लढेंगे असं अमोल कोल्हे यांनी या बैठकीत म्हटलंय। अमोल कोल्हे यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या। नाही, असं आहे, अमोल कोल्हेंचं म्हणणं बरोबर आहे की आता ते तीनही पक्ष महाविकास आघाडींना ते बोलले असते तर बरं झालं असतं। मला काही त्यावर फार काही वाद करायचा नाही। कोल्हेंचं म्हणणं एवढंच सांगतो की अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा। महाराष्ट्रामध्ये बचेंगे तो और भी लढेंगे ही भूमिका कायम शिवसेनेनं घेतलेली आहे। याचा अर्थ असा नाही की आम्ही राहिलेलो नाही, आम्ही जमिनीवरच आहोत। बचेंगे वगैरे काही नाही, लढणाऱ्यांचा आमचा पक्ष आहे। आम्ही कधी झुकलो नाही, वाकलो नाही, तुटलो नाही आणि विकलो गेलो नाही। आमच्या पक्षामधले कोणी सांगत नाही की दुसऱ्या गटात जाऊन सत्तेमध्ये सामील होऊया म्हणून। त्याच्यामुळे आम्ही लढत राहू उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली।